नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातली। हत्या प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल झालं, ज्यात खंडणीत आडवे आल्यानं संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलंय। वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असून तो आरोपी क्रमांक 1 आहे। पाहूया। सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच आहे, हे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय। पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटी खंडणीत सरपंच संतोष देशमुख आडवे आले, म्हणून वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनं संपवले। आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। 8 ऑक्टोबरला पवनचक्कीच्या आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराडनं बोलवलं आणि विष्णू चाटे समोर कराडनं कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर सर्व कामं बंद करा अशी धमकी दिली। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेना काम सुरू कराल तर याद राखा अशी धमकी दिली आणि सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीत जाऊन वाल्मिक अण्णाची डिमांड पूर्ण करा, तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली। 29 नोव्हेंबरलाच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधेनं खंडणी मिळत नाही त्यासाठी काय करावं यावरून कट रचला। वारंवार मागूनही आवादा कंपनीकडून खंडणी न मिळाल्यानं 6 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे आवादा कंपनीत गेले आणि सुरक्षा रक्षकास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। त्यानंतर कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून सरपंच संतोष देशमुखांना घटनेची माहिती दिली आणि ते कंपनीत आले। संतोष देशमुखांनी सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं सांगितलं। त्यामुळे सुदर्शन घुलेनं सरपंच संतोष देशमुखांना खंडणी मागण्यात अडथळा आणला, म्हणून सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। विष्णू चाटे वारंवार संतोष देशमुखांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिक अण्णा तुला जीवानं सोडणार अशी धमकी देत होता। 7 डिसेंबरला वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू, असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। आता कोणी आड येईल त्याला आडवं करावंच लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल। 8 डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे भेटले। विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतो हा संदेश जाऊ द्या। त्यानुसार 9 डिसेंबरला दुपारी 3:22 सरपंच संतोष देशमुखांना अडवलं, अपहरण केलं। अपहरण केल्यानंतर अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुखांना मारहाण झाली। प्लास्टिकचे पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीनं अमानुष मारहाण करत संतोष देशमुखांचा खून केला, हे आरोपपत्रात सांगण्यात आले। पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की आका यांचा मेन आका कोण आहे, आका तोच सापडला ना, कारण हा मास्टर माइंड हाच, मुख्य सूत्रधार हाच, मुख्य गुन्हेगार हाच, सूत्र हलवणारा हाच आणि सगळ्यांना फोनवर आदेश देणारा हाच, म्हणून मुख्य सूत्रधार त्या ठिकाणी त्याला केलेला आहे। आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओही SITच्या हाती लागलेला असून आरोपपत्रात म्हटलंय की आरोपी अमानुष अतिशय क्रूरपणे, अमानवीयपणे कपडे काढून मारहाण करताना दिसत आहे। मारहाणीवेळी आरोपी मोठमोठ्याने हसत घटनेचा आनंद साजरा करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल। आरोपपत्रात वाल्मिक कराडच्या टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असल्याचं म्हटलं। खंडणी, एट्रोसिटी आणि हत्या अशा तिन्ही गुन्ह्यांचं एकच आरोपपत्र दाखल करण्यात आलं। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं 10 वर्षात 11 संघटित गुन्हे केले असून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचंही पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय।
हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे. आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालं आहे. आणि सिद्ध हे सगळं कागदोपत्री पुराव्यानिशी किंवा जे काही घडलेले व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, व्हिडिओ कॉल आहेत, काही ऑडिओ कॉल आहेत, काही CCTV फुटेज आहेत आणि सगळे हे म्हणजे त्याच्या सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे भेटले आहेत. त्या अनुषंगाने हे सगळं मांडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना हे सगळं मांडलं होतं. आज जे चार्जशीट तयार झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही जसे गुन्हे घडलेत, जशी ही साखळी आहे, जसं हे कडी जुटलेली, त्या संदर्भात आम्ही त्यांना बोललेलो होतो. एकूण 8 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झालं असून फरार कृष्णा आंधळेचंही नाव आहे. आरोपपत्रात पहिला आरोपी मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. दुसरा आरोपी विष्णू साठे, तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी ज्ञानेश्वर घुले, चौथ्या क्रमांकाचा आरोपी प्रतीक घुले, 5व्या क्रमांकाचा आरोपी सुधीर सांगळे, 6व्या क्रमांकाचा आरोपी महेश केदार, 7व्या क्रमांकाचा आरोपी जयराम चाटे आणि 8व्या क्रमांकावर फरार कृष्णा आंधळे आहे. वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रातून समोर आल्यानंतर आता अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाय. जे आपण आतापर्यंत फक्त ऐकलं होतं ते आता चार्जशीटमध्ये लिहून काढलेलं जेव्हा आपण बघतो तेव्हा खात्री पडते की ही माणसं असूच शकत नाहीत. हे निर्दयी जमात आहे ही. हे एक सिंडिकेट जे आहे त्या सिंडिकेटला आणि त्यांचे जे बॉस आहेत धनंजय मुंडे, त्यांना सगळ्यांना अद्दल घडायला हवी. कारण कराडला मोठं करणारे, त्यांना वाचवणारे, पदोपदी वाचवणारे हे धनंजय मुंडे होते. आता तरी त्यांचा राजीनामा नाही दिला तर त्यांना बडतर्फ केल्याशिवाय सोडायचं नाही, नाही तर आता महाराष्ट्र पेटून उठेल. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये. आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते. त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्णा आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे. बीडच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला, पण त्या पत्रकारावरच भडकल्या. बीडचा या निमित्ताने वेळोवेळी उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते. आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता 1 मिनिट मी तुमच्या 1 मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा. मी आत्ता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही बीडमधले आहात, तुम्ही परळीला राहता. तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हालाच हे प्रश्न विचारले जाणार. त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपल्या नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे. बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल झालंय. सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली. आता कोर्टात लवकरच सुनावणी सुरू होईल. संभाजी मुंडेंसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.